सगळं मध्ये मध्ये बांधकाम आहे बरं का. चला तुम्हाला दाखवते. सगळं आता इतक्या लांब चलत आलो आम्ही. इथं इटा टाकायचे, हे सगळ्या इटा टाकायचे. आता हे उचलायच्या आणि डायरेक्ट मध्ये घेऊन जायचं. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी केली दाढी बेस्ट वेळी. हनुमानचं सकाळ दर्शन घेतलंय. जाऊ दे आता काय हसायला ते तर काय विषय नाही. तर आज जायचं आपल्याला परत कुठं त्याच जागेवर. तिथं ते मिस्त्री म्हणले एक माणूस घेऊन, पण आज आपल्याकडे माणूसच नाही तर काय करावं. तर मी म्हणलं बरं ठीक आहे. ते म्हणले आपल्याच गावात. मित्रांनो आपलं गाडी वगैरे घेतलेली आणि डबा वगैरे सगळं थैली सगळं घेतलेलं. तिथेच असेल तुम्हाला ही थैली. तर चला एकदा काय करू माहिती का, आता दाढी वगैरे बेस्ट झाली. फार दिसत नसेल मला माहिती, थोडंफार फार दिसणार नाही आजचे दिवस, उद्याच्यात दिसन. तर बरं ठीक आहे. तर चला डायरेक्ट आता जाऊ आणि तिथे बघू काय करायचं. तर चलो, कारण की त्या मिस्त्रीचा फोन आला म्हणा ही लवकर म्हणून. तर पाठी असताना मी म्हणलं लगेच आज 2च मिनिटात. तर फायनली मित्रांनो मी आता इथे पोहोचलो म्हणा. मोहनचा काय मेसेज आला मग, ठीक आहे दादा. तर मी आता इथे साईटवर पोहोचले आणि बघा तुम्हाला दिसत असेल तसं तर दाखवतो मी वर जाऊन एकदा कशी बेस्ट वगैरे साईट आहे. तर कसं घ्यायचं काय घ्यायचं तर ते आता म्हणते नाही. तर चौकटी उभा करायच्यात मला कुठचं, आणखी ते मला काय सांगितलं नाही, पण जेव्हा सांगते तेव्हा मी तुम्हाला दाखवितोच तसं. हे बघा सगळं अशी साईट आहे. 2-3 रूम आहेत म्हणा. तिथं एक आहे आणि हे चाल सोडली का तिथून एक इकडे आहे आणि हे डायरेक्ट स्पेशल किचन रूम आहे. एक मिनिट वरी जातो, थांबा एक मिनिट याच्यावर. तर आता तुम्हाला स्पष्ट दिसतच असेल बघा. तिथून एक रूम ते तितकं आणि इथे 2 चौकटीत म्हणा. ह्या 2 रूमच्या या 2 चौकटी आणि इथे एक चौकट आहे बस. आता एवढं एकदा बघू ते कोणतं घ्यायचं म्हणतात काय घेतात. तर चल एकदा ते इटा वगैरे टाकायले आणि आता चौकटी एकदा उभा करून मिस्टर टेन्शन राहणार नाही आपल्याला. आपलं की काम जरा होईल ना फटाफट, बाकीचं होईन काय व्हायचं. तर चला एकदा फटाफट घेऊ आणि आवरून घेऊ. तर टेन्शन राहणार नाही आपल्या मागं. म्हणजे कसं जास्त मिस्त्री बी बोलणार पाहिजे ना, कारण की आज इतकं काम केलं, हेच केलं तेच केलं, त्याच्यामुळं जाऊ दे. चला इटा वगैरे टाकायचे का. हां, आणि पुन्हा कालचे सीन असं झालं की मी काल जे माल काढलेला होता ना त्याच्यावर हात मी आज असे पॅक झाले सगळे. असं सगळं कामातूनच गेले आज. ते दुसरं काम करायचं काही सवालच उठत नाही. आता हे सगळेच काम करायचे ना. मी मला सीन सांगायचं एवढंच आहे की ज्यानं काम घेतलेलं आहे स्वतः, ज्या मिस्त्रीने काम घेतलं स्वतः ते मिस्त्रीसुद्धा काम करायचे. म्हणजे बघा इतके लेबरची अशी कमी माणसं भेटणं झालेत. अरे लय येडेवणी पसारा होते. लोकायला असं म्हणावं लागतं चला चला चला, पैसे देऊन बी काय लय अवघड आहे. किती जरी काय झालं, किती जरी पैसे म्हणले ते द्यायचे तरी दिले तरी त्याची मनासारखंच राहावं लागतं. लेबरचं इथून पुढं असंच होणार, लयच अवघड होणार. आता स्वतः त्या बुवा इथं टाकायला बरं, स्वतः ज्यानं मला बोलवलं इथं कामाला आणि त्यानं हे सगळं पुरं घर का गुत्त घेतलं आहे ते बुवा स्वतः इथं टाकायला बघा. म्हणजे अवघड आहे, कितीच अवघड आहे. म्हणजे माणसं भेटणं झालीत काय होईल. आणि जर समजा उतरणार यायला माणसंच नाही भेटले, येईन जर कामच बंद केलं तर मग कसं करायचं. बाहेरच्या माणसाला द्यायचं, आडमचे दिडम भाव, कुणकडची कुणकड बी ते म्हणणार एवढंच तेवढंच. आणि जे पहिले लेबर काम करत होतं त्या सोडून दिलेलं काम जर बाहेरच्या माणसाला दिलं आडमचे दिडम भावानं, ते बी म्हणीन राव मिस्त्री तुम्ही असंच भावानं बांधकाम घ्यायले, हे करायले ते करायले. मग ते बाकीच्या प्रॉब्लेम नाही असं होतात. ते सगळं पुन्हा मटेरियलचा खर्चा हे खर्चा. आता हे तुम्हाला दाखवतो ते घर दिसतंय तुम्हाला. हे त्या घरापाशी इटा टाकलेल्या आहेत बरं का. तिथून पुन्हा इकडे सगळे जण आणायचे. तुम्हाला दाखवतो एकदा. जाता बघा हे सगळी इथं टाकायला बरं का. बोळ गिळ हे बघा सगळी अशी इथून बोळ, हे बघा सगळी अशी इथून तिथपर्यंत सगळी अशी बोळ आहे बरं त्या घरापर्यंत. आणि अशा बोळमध्ये येऊन इकडे टाकायचे मध्ये. सगळं मध्ये मध्ये बांधकाम आहे बरं का. चला तुम्हाला दाखवते. सगळं आता इतक्या लांब चलत आलो आम्ही. इथं टाकायचे
हे सगळ्या इटा टाकायला आता हे उचलायच्या आणि डायरेक्ट मध्ये घेऊन जायचं. तर चला आपल्याला होलपास बी आलेत, चला एकदा ठोकून घेऊ बेस्टपैकी. हे बघा बेस्ट होलपास आले आणि हे इथं असे चौकडी ठोकायचे. चहा पण आलाय आणि बघा आम्ही 2 चौकटी उभा केल्यात. मिस्त्री हे पिलर घ्यायलेत. मी ते पिलर घेतला एक छोटा पंच ठेवला का पंचन थापी तेवढा पिलर घेतला ना. आता इकडे चाल सोडून एवढं बांधकाम घ्यायचे 4 फूट. तर चला चहा घ्या ना एकदा. तर बघा मित्रांनो आता हे सगळेजण चहा घ्यायलेत. हे बघा आमची माणसं. ठीक आहे एकदा चहा वगैरे घेऊ. मित्रांनो आमचं काम कंप्लीट झालं. तुम्हाला दिसत असेल पाठीमागे हे 2 भिंती घेतल्यात. ही एक आणि हिच्या पाठीमागे आणि ती पलकडे कोपऱ्यातली नाही का ती एक घेतली. ही वाली ही एक आणि ही एक घेतली म्हणा आणि दोन्ही चौकटी उभा केल्यात. तर चला आता कार्यक्रम झाला आहे सगळा. तर आता डायरेक्ट जाऊ घरी. काय विषय काय तर चला मिस्त्री नेऊन सोडणार आहेत का गाडी देणार आहेत काय माहिती. तर पण सर हो नाही थोडं कमी असेल हो. कळून पडायची दुसरी चाबी आणली डुप्लिकेट आता मी पोहोचले म्हणा घरी. आणि असं झालंय की आता सगळे हातपाय पांढरे पडलेत. हे बघा सगळे पांढरेच पांढरे आणि सगळे नाच मिरच्या भरल्यात म्हणून तुम्हाला दाखव. हे बघा सगळे आज इतके मिरच्या आहेत झाले इतके मिरच्या आणि पुन्हा इतके पाण्या भरलेत. आज माप आणायचे याचं माप व्हायचे आता पुन्हा एवढं भरायचे आता पुन्हा आणखी शेतातून यायला आता ते आणायचं आता रिकामे करायचं आता पुन्हा भरायचं आता. लय अवघड आहे. तुम्हाला आता आलेले आणि याचे दाखवतो. बघा आता सध्या इतका ढिगाला नाही इतका पुन्हा आता यायचं ना तिकडच्या साईडनं काय पडते आणि सगळं आता ढिगल मोठा मोठा होईल. तुम्हाला दाखवतो एकदा थांब. बघा मित्रांनो आता एवढा ढिगल वाढ आहे. आता काटा आणायचा आणि सगळं मापून घ्यायचं. तर फायनली मित्रांनो आपली मिरच्या वगैरे सगळं भरणं झालं ओकेमध्ये झाले. आणि अगं तुम्हाला दाखवतो काटा बी त्याचे सगळे मिरच्या आता नेमकं झाडून काढायचे म्हणून बघा फळा गिडा आता तिकडून आणून आणि एकदा झाडून काढून घेऊ. तर बरं ठीक आहे. आता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.